अरे यांच्या बापाला थंड होत नाही. यांच्या बापाचा बाप आला ना, दबूच देत नाहीत मॅटर आम्ही. तुम्ही लपताय ना. आता बघा, शिआडीला, SITला आणि पोलीस प्रशासनाला जे जे चौकशी करतायत ना, यांनी नुसतं ऐकून घेऊ नका. हे कोण साखळी आहे नाही, ही सगळी साखळीमध्ये घ्या. इथून पुढं किमान म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाला सांगणं आणि गृहमंत्र्याला सांगणं, इथून पुढं असे खून करणाऱ्याला लोक सांभाळणार नाहीत. म्हणून हे जे लपून ठेवत होते ना, यांना पहिलं मध्ये टाका, यांना सोडू नका. कारण हे सुद्धा त्या खुनाला जबाबदार आहेत. कारण तुम्ही आरोपी लपून ठेवतात म्हणजे तुम्ही सगळेच या षडयंत्रात सहभागी होतात, या कटात सहभागी होतात. कारण इकडं खून करायचा आणि तुम्ही इकडे लपून ठेवायचं, म्हणजे तितकेच हे लपून ठेवणारे सुद्धा हत्येला जबाबदार आहेत. यांनी ज्या ज्या गाड्या वापरल्यात त्या गाड्यावाले सुद्धा याला जबाबदार आहेत. कारण हे घेऊन पाहता, यांना एखाद्याचं लेकरू गेलंय याचं दुःखच नाहीये. खून करणारा आरोपी कसा घेऊन पळून जायचा आणि त्याला लपून ठेवायचं, त्याला सांभाळायचं, ही भूमिका महाराष्ट्रातल्या या लोकांची चांगली नाहीये. म्हणून यांना धडा शिकणं गरजेचं आहे. दादा, याच्यामध्ये या आरोपींपैकी आणखी एक आरोपी पकडला गेला. ज्या दिवशी किडनॅप झाले संतोष अण्णा, त्यांचं लोकेशन सांगणारा त्यांच्याच गावातला व्यक्ती सुद्धा पोलिसांनी उचललेला आहे. आणखी आरोपींमध्ये वाढ होईल सगळं. हे 50-60 पद आकडा जाऊ शकतो यांचा. कारण हत्या खंडणीमुळे झाली. याला खंडणीवाला मेन जबाबदार आधी, यांनी ते केलं नसतं म्हणून तिथं त्यांनी खून करायचा सांगितलं. यांचे तसे मोबाईलचे रेकॉर्ड सुद्धा आता पोलीस प्रशासनाकडे आले असतील. कारण हे जे खंडणीमधल्याने खून करायला लावला, खून करणारे या दोघांची मिळून म्हणजे खंडणी आणि हत्या करणारे यांचे नार्कोटिस्ट होणं गरजेचं आहे. कारण याच्यात कोणत्या मंत्र्यानं, कोणत्या आमदारानं, सरकारमधल्या कुठला मंत्री आहे का एखादा दुसरा की यांनी यांना बळ दिले खंडणी मागायला पण आणि खून करायला पण, हे समोर येणं गरजेचं आहे. आणि जितके लोक यांना गाड्यात घेऊन पळालेत, ज्यांनी यांना घरी ठेवलंय, ज्यांनी यांना आतापर्यंत सांभाळलंय, म्हणजे सांभाळणाऱ्याला दुःखच नव्हतं. तो खूप आनंदी होता का आरोपीला सांभाळतोय म्हणून. कारण तू माहिती का दिली नाही पोलिसाला, ज्याच्या घरी हे होते, ज्या कुठल्या दवाखान्यात हे उपचार घेत होते, यांना पोलिसांना माहितीच द्यावं वाटली नाही का की एक मुलाचा यांनी खून केलाय. ज्यांनी सांभाळत, तुमच्या जर घरातला खून झाला तर मग बाकीच्यांनी असेच आरोपी लपून ठेवायचे की इथून पुढं. म्हणून यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं परभणीतून सांगतो, तुम्हाला हे करावं लागणार. सगळी साखळी जेवढी ती पूर्ण पकडावी लागणार. यांची नार्कोटिस्ट करावीच लागणार आहे.